This is actual Mendelian table, periodic table, in which he arranged all the 63 elements which are known at that time. त्यावेळेस ऑलमोस्ट 63 एलिमेंट फक्त नोन होते आणि ते 63 एलिमेंट त्यांनी या पिरियडिक टेबलमध्ये अरेंज केले अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस विथ देअर केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज. ओके, जे वर्टिकल कॉलम आहेत त्यांना ग्रुप असं नाव दिलं. ग्रुप हे वर्टिकल कॉलम आहे, ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3, ग्रुप 4, लाईकवाईज ग्रुप 8. जे वर्टिकल कॉलम आहेत त्यांना नाव दिलं ग्रुप आणि ते हॉरिझॉन्टल रोज आहेत त्यांना नाव दिलं पिरियड्स. म्हणजे हे जे काही हॉरिझॉन्टल कॉलम आहेत, रोज आहेत अशा, त्यांना नाव दिलं पिरियड्स. ओके, आता ग्रुप फर्स्टमध्ये काय आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे, R2O. आपण R कशासाठी कन्सिडर केलेला आहे, R कन्सिडर ॲज एनी एलिमेंट. म्हणजे या रूममधला, या कॉलममधला कुठलाही एलिमेंट म्हणजे R, आणि तो कंबाईन होतो या ऑक्सिजन सोबत. आणि या ऑक्सिजन सोबत कंबाईन होताना त्याला त्या एलिमेंटचे किती मॉलिक्यूल लागतात, तर 2. सो त्याचा जो काही फॉर्म्युला आहे, केमिकल फॉर्म्युला, तो R2O. ओके, म्हणजे हायड्रोजनचं घ्या, हायड्रोजन जेव्हा ऑक्सिजन सोबत कंबाईन होईल तेव्हा त्याचा फॉर्म्युला काय आहे, H2O. म्हणजे जे कोणतेही एलिमेंट या कॉलममधले किंवा या ग्रुपमधले घेतले तर त्यासाठी त्या एलिमेंटचे 2 मॉलिक्यूल लागतील एका ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होण्यासाठी. ओके, ग्रुप 2 घ्या, त्याचा केमिकल फॉर्म्युला काय आहे, RO. ऑक्साईडसाठीचा ऑक्साईड फॉर्म्युला काय आहे, RO. म्हणजे या ग्रुपमधले कोणतेही एलिमेंट घेतले तर त्यासाठी कंबाईन होणारा म्हणजे R फॉर एनी एलिमेंट अँड O फॉर ऑक्सिजन म्हणजे बेरिलियम ऑक्साईड. ओके, बेरिलियम ऑक्साईड एक मॉलिक्यूल लागणार आहे फक्त ऑक्सिजन सोबत कंबाईन होण्यासाठी. ठीक आहे, लाईकवाईज R2O3 सेम, R फॉर एनी एलिमेंट इन दिस ग्रुप, O फॉर ऑक्सिजन. इथे बेरिलियम ऑक्साईड, बेरिलियमचे मॉलिक्यूल किती लागतील, 2 आणि ऑक्सिजनचे 3. सो बेरिलियम डायऑक्साईड. ठीक आहे, लाईकवाईज RO2, इथे ऑक्सिजनचे 2 मॉलिक्यूल लागतील आणि R फॉर एनी एलिमेंट इन दिस ग्रुप. आता इथे या 3 ग्रुपमध्ये आपण बघितलं तर RH चा फॉर्म्युला नाही आहे, लाईक RH1, RH2, RH3 आहे, त्यामुळे त्यांना काही सांगितलेलं नाही आहे, सेपरेट असं काही सांगितलेलं नाही आहे. तर इथून काय आहे, इथे RH4 आहे, म्हणजे इथे हायड्राईडचा पण फॉर्म्युला आहे. या 3 कॉलममध्ये हायड्राईडचा फॉर्म्युला दिलेला नाही आहे, कारण RH, RH2, RH3 असा आहे विथ इन्क्रीजिंग. आता RH4 हायड्राईडसाठीचा फॉर्म्युला काय आहे, RH4 म्हणजे R फॉर एनी एलिमेंट इन दिस ग्रुप अँड हायड्रोजन किती लागतील या एलिमेंट सोबत. जर कंपाऊंड फॉर्म करायचा असेल हायड्रोजनला तर हायड्रोजनचे मॉलिक्यूल किती लागतील, 4. सीझियम, सॉरी, कार्बन. एक एक्झाम्पल बघूया, कार्बन CH4, मिथेन. म्हणजे हा हायड्रेट सोबत कोणतं मॉलिक्यूल फॉर्म करते, कार्बन, हायड्रोजन सोबत मिथेन, CH4. कार्बनचा 1 मॉलिक्यूल आणि हायड्रोजनचे 4 मॉलिक्यूल. हा झाला हायड्रेटसाठीचा फॉर्म्युला. तसंच ऑक्साईडसाठीचा फॉर्म्युला काय आहे, RO2 म्हणजे R फॉर एनी एलिमेंट इन दिस ग्रुप, O ऑक्सिजन. म्हणजे एक एलिमेंटचा 1 मॉलिक्यूल ऑक्सिजनच्या 2 मॉलिक्यूल सोबत कंबाईन होतोय. ओके, लाईकवाईज या ग्रुपमध्ये हायड्राईडसाठीचा फॉर्म्युला आहे RH3 आणि ऑक्साईडसाठीचा R2O5. 2 मॉलिक्यूल कुठल्याही एलिमेंटचे आणि 5 मॉलिक्यूल ऑक्सिजनचे. RH2 हायड्राईडचा फॉर्म्युला आहे, म्हणजे एक एलिमेंटचा 1 मॉलिक्यूल आणि हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल, एलिमेंटचा 1 मॉलिक्यूल, ऑक्सिजनचे 3 मॉलिक्यूल. लाईकवाईज RH एक एलिमेंटचा 1 हायड्रोजन म्हणजे एका एलिमेंटच्या मॉलिक्यूल सोबत 1 हायड्रोजन कंबाईन होतो. इथे R2O7 म्हणजे एलिमेंटचे, समजा फ्लोरीन घेतला तर फ्लोरीनचे 2 मॉलिक्यूल
ऑक्सिजनच्या 7 मॉलिक्यूल सोबत कंबाईन होऊन एक कंपाऊंड फॉर्म करतात. आणि लास्ट वन जो आहे ग्रुप आहे त्याचा फॉर्म्युला आहे RO4. R फॉर एनी एलिमेंट इन दिस ग्रुप, O फॉर ऑक्सिजन. एक या एलिमेंटचा एक मॉलिक्यूल ऑक्सिजनच्या 4 मॉलिक्यूल सोबत कंबाईन होतो आणि कंपाऊंड फॉर्म करते. ओके, तर हे झाले एलिमेंट्स की जे त्याने अरेंज केले. तर आपण बघितलं की जे काही व्हर्टिकल कॉलम आहेत त्यांना नाव दिलं ग्रुप आणि हॉरिझॉन्टल रोज आहेत त्यांना नाव दिलं पिरियड्स. तर आपण आता त्याचे मेरिट्स बघूयात. काय आहेत मेरिट्स? मेरिट्स म्हणजे त्या ॲक्च्युअल मेंडेलियनच्या पिरियडिक टेबलमध्ये काय आहे, प्लस पॉईंट काय आहेत त्याचे. तर पहिला पॉईंट आपण कन्सिडर करूया की या टेबलमध्ये फिट होण्यासाठी किंवा त्यांच्या अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज फॉर एनी ऑफ एनी एलिमेंट, म्हणजे एखाद्या मॉलिक्यूलच्या किंवा एखाद्या एखाद्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज जर आपण कन्सिडर केल्या तर त्याला कन्सिडर करण्यासाठी त्याच्या प्लेसला म्हणजे त्याला एक ॲक्च्युअल अशी जागा देण्यासाठी या पिरियडिक टेबलमध्ये त्याच्या प्रॉपर्टीज कन्सिडर करून त्याचं जे काही ॲटॉमिक मास आहे ते रिवाईज केलं. म्हणजे एखाद्या मॉलिक्यूलला एखाद्या एलिमेंटला या पिरियडिक टेबलमध्ये फिट करायचं आहे तर त्यासाठी त्याचे प्रॉपर्टीज त्यांनी कन्सिडर केल्या. म्हणजे ॲटॉमिक मास त्यांनी बघितलं आधीचं केवढं आहे आत्ताचं केवढं आहे, तर त्यांनी काही ॲटॉमिक मास हे रिवाईज केलं. फॉर एक्झाम्पल जर बघायचं गेलं तर बेरिलियम घ्या. तर हा बेरिलियम जो आहे तर आधीचं त्याचं मॉलिक्युलर वेट होतं ॲटॉमिक मास होतं 14.09 होतं. तर मेंडेलियवने काय केलं तर त्याचं ॲटॉमिक मास हे रिवाईज केलं. किती झालं ते 9.4 झालं. 9.4 केलं आणि त्याची जागा आहे ही या बोरॉनच्या आधी ठेवली. 9.4 असल्यामुळं याचं ॲटॉमिक मास आहे 11 बोरॉनचं. सो इट इज प्लेस्ड बिफोर बोरॉन. मग काही एलिमेंटचे त्याने काय केलं ॲटॉमिक मास हे रिवाईज केले. जसे की बेरिलियमचं आधीचं ॲटॉमिक मास होतं 14.09, तर ते रिवाईज 14.09चं रिवाईज करून 9.4 केलं आणि त्याची जी काही प्लेस आहे ती बिफोर बोरॉन म्हणजे बोरॉनच्या आधी ठेवली. हा झाला पहिला त्याचा प्लस पॉईंट किंवा आपण पहिलं मेरिट म्हणूया किंवा पहिला त्यातला प्लस पॉईंट घ्या किंवा त्याचा एक ॲडव्हान्टेज घ्या. काय आहे तो? तर काय आहे काही एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस त्याने रिवाईज केले जस्ट लाईक बेरिलियम. ओके, तर दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की त्याने काय केलं त्याच्या पिरियडिक टेबल जो आहे तर त्या पिरियडिक टेबलमध्ये काही जागा रिकाम्या सोडल्या. He left gaps in this periodic table. या पिरियडिक टेबलमध्ये त्यांनी गॅप सोडले. म्हणजे त्यांनी असं नाही केलं की फोर्सफुली कुठला तरी एलिमेंट घालायचा आणि कुठला तरी एलिमेंट इथं ठेवायचा आणि पिरियडिक टेबल कम्प्लीट करायचं, असं केलं नाही. कारण त्यावेळेस फक्त 63 असे एलिमेंट माहिती होते. तर त्याने त्या 63 पैकी कुठल्याही मॉलिक्यूलला फोर्सफुली तिथं ठेवलं नाही. त्याने ते गॅप तसेच ठेवून दिले आणि त्या गॅपला म्हणजे ते गॅपमध्ये जे काही एलिमेंट आहेत ते त्यांनी सहज नावं दिली. म्हणजे प्रॉपर अशी नाही पण सहज अशी नावं दिली. तर या इथल्या एलिमेंटला नाव काय दिलं? एका बोरॉन. काय नाव दिलं? एका बोरॉन. आता एका बोरॉन हे नाव कशावरून गेले तर बोरॉन हा त्याच्या आधीचा जो काही एलिमेंट आहे त्याच्या आधीच्या एलिमेंटवरून एका बोरॉन नाव दिलं. आणि इथला जो एलिमेंट आहे की ज्याचं ॲटॉमिक मास आहे 68 त्याला एका ॲल्युमिनियम असं नाव दिलं गेलं. नाव दिलं त्याने एका ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम याच्यासाठी की त्याच्या आधीचा जो आहे म्हणून एका ॲल्युमिनियम. आणि इथला जो आहे ज्याचं मॉलिक्युलर वेट 72 आहे 72 आहे त्याला नाव दिलं एका सिलिकॉन. सिलिकॉन याच्या आधीच आहे म्हणून सिलिकॉन. म्हणजे त्याने
नावं त्यांनी ठेवली नाहीत आणि जस्ट त्याच्यासारखं म्हणजे बोरॉन सारखा एका बोरॉन असं नाव दिलं. एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम, एका सिलिकॉन. एका मीन्स एका इज ए संस्कृत वर्ड विच मीन वन. एका हा संस्कृत वर्ड आहे, त्याचं मिनिंग आहे वन. तर याला एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम, एका सिलिकॉन आणि फक्त नावच दिली नाहीत या 3 इलेमेंटना, तर त्याच्या प्रॉपर्टीज पण आधीच कशा असतील हे त्याने सांगून ठेवलं, प्रेडिक्ट केलं त्याने. ही प्रेडिक्टेड द प्रॉपर्टीज ऑफ these 3 elements, chemical and physical properties. Later, when these elements were discovered, then the properties of that element and atomic mass of that element is almost exactly to this. म्हणजे हे त्यांनी जी काही 3 एलिमेंटची नावं ॲटॉमिक मास आणि त्याच्या प्रॉपर्टीज आधीच प्रेडिक्ट करून ठेवल्या होत्या, त्या ॲटॉमिक मास आणि प्रॉपर्टीज हे जेव्हा ते इलेमेंट डिस्कवर झाले प्रॉपरली की तिथे नेमकं कोणते आहेत, प्रॉपर नावं अशी दिली गेली, तेव्हा त्यांच्या ॲटॉमिक मास हे ऑलमोस्ट एक्झॅक्टली तेवढं होतं जे मेंडेलिव्हने सांगितलं होतं आणि त्यांच्या प्रॉपर्टीज पण कशा होत्या, ह्या ऑलमोस्ट सेम होत्या, ऑलमोस्ट सिमिलर होत्या की जे त्याने आधी प्रेडिक्ट करून ठेवल्या होत्या. ही वॉज सच अ जीनियस. म्हणजे त्याला आधीच हे सगळं त्याने प्रेडिक्ट करून ठेवलं होतं की त्याचा ॲटॉमिक मास काय असणार आहे त्या एलिमेंट्सचं आणि त्याच्या प्रॉपर्टीज काय असणार आहे. सो एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम, एका सिलिकॉन. जेव्हा नंतर ते डिस्कवर्ड झाले तेव्हा एका बोरॉनला नाव दिले गेले स्कँडियम, एका बोरॉनला नाव दिलं गेलं स्कँडियम, एका ॲल्युमिनियमला नाव दिलं गेलं गॅलियम आणि एका सिलिकॉनला नाव दिलं गेलं जर्मेनियम. ओके, पहिला प्लस पॉईंट बघितला आपण किंवा पहिला मेरिट बघितलं किंवा पहिला ॲडव्हान्टेज बघितलं काय आहे, तर काही इलेमेंटचे ॲटॉमिक मासेस रिवाइज केले जस्ट लाईक बेरिलियम. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय आहे, तर त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये गॅप होते, 3 गॅप दिसले. तर त्या गॅपमध्ये त्याचं ॲटॉमिक मास त्याने आधीच प्रेडिक्ट केलं होतं, आधीच की एवढं असेल असं म्हणून त्यांनी सांगितलं होतं आणि त्यांना एक असंच नाव दिलं होतं, एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम, एका सिलिकॉन. जेव्हा ते डिस्कवर्ड झाले नंतर तेव्हा त्यांना नाव दिलं गेलं स्कँडियम की ज्याचा ॲटॉमिक मास आहे 44, गॅलियम मीन्स आधीचा एका ॲल्युमिनियम ज्याचं ॲटॉमिक मास आहे 68 आणि एका सिलिकॉन. जेव्हा लॅटर त्याचं नाव जर्मेनियम असं ठेवलं गेलं आणि त्याचा ॲटॉमिक मास आहे 72. तर हे ॲटॉमिक मास सुद्धा ऑलमोस्ट सिमिलर होते आणि त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या त्याने आधीच प्रेडिक्ट केल्या होत्या त्या सुद्धा सिमिलर होत्या, ऑलमोस्ट सिमिलर होत्या. प्रॉपर्टीज म्हणजे कोणत्या, तर डेन्सिटी घ्या, बॉइलिंग पॉईंट घ्या, मेल्टिंग पॉईंट घ्या किंवा ऑक्साईड फॉर्म्युला घ्या. हे सगळं कसं होतं, या तिघांचं ऑलमोस्ट सेम होतं जे आधी मेंडेलिव्हने सांगितलं होतं. ठीक आहे, आता तिसरा एक महत्त्वाचा पॉईंट बघूया अबाउट नोबेल गॅसेस और इनर्ट गॅसेस. इनर्ट गॅसेस किंवा नोबेल गॅसेस हे काय आहे, तर हे गॅसेस असे आहेत की जे कोणासोबतही रिॲक्ट होत नाहीत, ते इनर्ट राहतात, कोणासोबतही अनरिॲक्टिव्ह असतात, कोणासोबतही रिॲक्ट होत नाहीत, कुठल्याही कंपाऊंडसोबत ते कंपाऊंड फॉर्म करत नाहीत, कुठल्याही एलिमेंटसोबत कंपाऊंड फॉर्म करत नाहीत. पण पहिल्यांदा मेंडेलिव्हने जो पिरियॉडिक टेबल सांगितला, पिरियॉडिक टेबल मांडला, तर त्या पिरियॉडिक टेबलमध्ये इनर्ट गॅसचं एक्झाम्पल आपण बघूयात की जसं की निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, रेडॉन, झेनॉन हे जे काही इनर्ट गॅस आहेत किंवा नोबेल गॅसेस आहेत, तर या नोबेल गॅसेसना कुठेही त्याने प्रॉपर जागा अशी दिली नव्हती किंवा प्रॉपर जागा अशी ठेवली नव्हती, कारण ते त्यावेळेस डिस्कवर झाले नव्हते. लॅटर ऑन वेन दे आर डिस्कवर्ड ही मेड अ
स्पेशल ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग द रेस्ट ऑफ द इलेमेंट. त्याने जेव्हा त्याचं पिरियॉडिक टेबल सांगून झाला, तयार करून झाला, त्याच्या खूप नंतर जेव्हा ते डिस्कवर्ड झाले इनर्ट गॅस किंवा नोबेल गॅसेस, तेव्हा त्याने त्या नोबेल गॅसेससाठी किंवा इनर्ट गॅससाठी एक नवीन ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपला नाव दिलं झिरो ग्रुप. त्या ग्रुपमध्ये फक्त इनर्ट आणि नोबेल गॅसेस बसतील असा एक ग्रुप तयार केला, जे की बाकीच्या कुठल्याही एलिमेंटला त्याने हात न लावता नवीन ग्रुप तयार केला. कोणासाठी? इनर्ट गॅस किंवा नोबेल गॅसेससाठी. ते इनर्ट गॅसेस काय आहेत की ते नंतर डिस्कवर का झाले? कारण दे आर अनरिॲक्टिव्ह अँड व्हेरी लो इन कॉन्सन्ट्रेशन इन द ॲटमॉस्फिअर. म्हणजे एकतर ते काय आहेत? अनरिॲक्टिव्ह आहेत, शिवाय ते ॲटमॉस्फिअरमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये आहेत. म्हणून ते नंतर डिस्कवर झाले. तर मेंडेलियनने काय केलं? एकदम स्मार्टली त्यांना जागा दिली की या ग्रुप 8 नंतर नवीन ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपला नाव दिलं झिरो ग्रुप. आणि त्या झिरो ग्रुपमध्ये या इनर्ट गॅसेसना किंवा नोबेल गॅसेसना ठेवलं. ठीक आहे. तर हे झाले त्याचे मेरिट्स रिवाइज करूया एकदा. जसे की बेरिलियम आहे, काही एलिमेंट्सचे ॲटॉमिक मासेस त्यांनी रिवाइज केले. जसे की बेरिलियमचा आधीचं ॲटॉमिक मास होतं 14.09, ते 14.09चं 9.4 झालं आणि शिवाय तो बोरॉनच्या आधी त्याला जागा मिळाली, बोरॉनच्या आधी ठेवला गेला. त्यानंतर दुसरा पॉईंट, त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये गॅप होते 3. तर त्या गॅपमध्ये जे काही इलेमेंट होते ते त्याने त्यावेळेस डिस्कवर केले नव्हते त्याने. तर त्यांना नाव दिलं एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम, एका सिलिकॉन. आणि त्यांचे ॲटॉमिक मास त्याने आधीच प्रेडिक्ट करून ठेवलं 44, 68, 72. जेव्हा ते डिस्कवर झाले तेव्हा त्यांना नाव दिलं गेलं स्कँडियम, गॅलियम, जर्मेनियम. आणि त्यांच्या ॲटॉमिक मास म्हणजे जेव्हा ते डिस्कवर झाले तेव्हा या स्कँडियमचं ॲटॉमिक मास हे ऑलमोस्ट एक्झॅक्टली एका बोरॉन सारखं होतं. म्हणजे एका बोरॉन एवढंच होतं. म्हणजे हा स्कँडियम जो आहे तो बरोबर याच ठिकाणी त्याचं म्हणजे फिट झाला तो बरोबर. त्यानंतर गॅलियमचं पण तसंच झालं की त्याचा ॲटॉमिक मास 69 पॉईंट समथिंग आहे, तर तो एक्झॅक्टली इथेच फिट झाला. आणि जर्मेनियम त्याचं पण तसंच आहे, त्याचा ॲटॉमिक मास हे एवढंच होतं, ऑलमोस्ट एक्झॅक्टली एवढं होतं, त्यामुळे तो बरोबर या ठिकाणी फिट झाला. आणि शिवाय त्याची प्रॉपर्टीज जसं की डेन्सिटी, बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट किंवा त्याचा ऑक्साईडचा फॉर्म्युला हे ऑलमोस्ट सेम होते या तिघांचे, जे की आधीच मेंडेलियनने सांगून ठेवले होते. म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज आधीच सांगून ठेवले होते या तिन्हीच्या. ठीक आहे. तिसरा आपण पॉईंट बघितला कोणता? तर नोबेल आणि इनर्ट गॅसचा. तर जेव्हा मेंडेलियनने हा पिरियॉडिक टेबल तयार केला, ॲट दॅट टाइम नोबेल गॅसेस और इनर्ट गॅसेस आर नॉट डिस्कवर्ड. त्यावेळेस ते डिस्कवर्ड झाले नव्हते. बट वेन दे आर डिस्कवर्ड लॅटर ॲट द एंड ऑफ 19th century, जेव्हा ते डिस्कवर्ड झाले तेव्हा मेंडेलियनने खूप स्मार्टली एक नवीन ग्रुप तयार केला. त्याला नाव दिलं झिरो ग्रुप. आणि त्या झिरो ग्रुपमध्ये हे इनर्ट गॅसेस किंवा नोबेल गॅसेस ठेवले, कारण विदाउट डिस्टर्बिंग अदर एलिमेंट्स त्या ग्रुपमध्ये. तर असं का केलं? तर इनर्ट गॅसेस आर अनरिॲक्टिव्ह अँड व्हेरी लो इन कॉन्सन्ट्रेशन इन द ॲटमॉस्फिअर. ओके. हे झाले मेरिट्स ऑफ मेंडेलियन्स पिरियॉडिक टेबल. दिस इज अ पिरियॉडिक टेबल. ठीक आहे. आता तुम्हाला जर दिसेल इथे काही ठिकाणी असे क्वेश्चन मार्क्स आहेत, तर क्वेश्चन मार्क्स याच्यासाठी दिलेत मेंडेलियनने की कारण ही इज नॉट शुअर अबाउट द इलेमेंट. म्हणजे या एलिमेंटचं नाव हा इथे यट्रियम आहे, तर हा यट्रियम इथे असेल किंवा हा इलेमेंट यट्रियमच असेल याच्यासाठी तो शुअर नव्हता, म्हणून त्याने या इलेमेंटच्या आधी काय केले? क्वेश्चन मार्क्स ठेवले. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द मेंडेलियन्स पिरियॉडिक टेबल आणि त्याचे मेरिट्स.